नमस्कार मित्रांनो. आजचा जो दिवस होता मंगळवारचा होता आणि आज होते आपल्याकडे सेन्सेक्सची विकली एक्सपायरी. आता ती काही दिवसच मंगळवारी असणार आहे, नंतर गुरुवारी होणार आहे आपल्याला माहिती. पण आजच्या दिवसाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपला निफ्टी जो गेल्या साधारणतः 4-5 दिवसापासून 25,500च्या वरती क्लोज होत नव्हता, तो 25,500च्या वरती क्लोज झालाय. आणि बँक निफ्टीला सुद्धा 57,000 क्रॉस करणं खूप अवघड जात होतं, तो सुद्धा 57,000च्या वरती क्लोज झालेला आहे. तर या आजच्या दिवसभरातल्या सगळ्यात महत्वाच्या मार्केटच्या यशापैकी एक यश आहे. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जायचं, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे. आणि मग जर आज एकंदरीत बघितलं तर सकाळपासून मार्केटमध्ये आज आपल्याला कुठल्याही प्रकारे मुवमेंट काही दिसली नाही. जेव्हापासून आता हे जेन स्ट्रीट आहे ते मार्केटमधून गेलंय तेव्हापासून मार्केटची जान सुद्धा जी आहे ती मार्केटची संपूर्णपणे जान सुद्धा गायब झाली. पण आता आपण बघतोय का ह्या जेन स्ट्रीटच्या जाण्यानं काय झालेलं आहे. तर एकंदरीत आपल्याला असं दिसतंय का 4,800 करोड रुपयाच्या आसपास जो त्यांना फाईन सेवेनं लावलेला आहे. आता असे तो फाईन का लावलेला आहे तर आपल्यासारख्या गरीब सामान्य जनता आपण म्हणतो मार्केटच्या बाबतीमध्ये, बरं मार्केटच्या बाबतीत म्हणतोय, तर यांचं जे पैसे यांचं नुकसान झालेलं आहे आणि तो फायदा त्यांना झालेला आहे जेन स्ट्रीटला. मग आता त्यामध्ये सेबीने एवढा फाईन केलाय तर आपल्यासारख्या लोकांमध्ये वाटून द्यायला काय हरकत नाही. पण आता हे जेन स्ट्रीटने जर असं केलेलं आहे तर मग आपल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न राहतो उभा का मार्केटला मॅन्युप्युलेट करणं शक्य आहे का, ते खास करून आपल्या निफ्टीला आणि बँक निफ्टीला. जर आपल्या निफ्टीला आणि बँक निफ्टीला जर मॅन्युप्युलेट करणं शक्य असेल तर मग आपले ETF वगैरे असतात का ज्यावरती बरेचसे लोक काय करतात, त्यामध्ये SIP करतात, गुंतवणूक करतात, त्यामध्ये खूप लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतात. मग त्यावरती काय परिणाम होऊ शकतो. पण आता यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न महत्वाचा असा आहे का मार्केटला मॅन्युप्युलेट करणं शक्य आहे का. सेबीचं जर मार्केटवरती कंट्रोल आहे तर मग इथे सेबी असताना मार्केट मॅन्युप्युलेट कसं झालं, तोही मोठा प्रश्न आहे. आणि आपल्याला इथं तर असं दिसतंय म्हणजे जे आता सेबीनच रिसर्च केलंय त्यामध्ये रिपोर्ट काढलेले कुठं काय झाले त्यामध्ये त्यांनी निफ्टीला सुद्धा मॅन्युप्युलेट केलेलं आहे, बँक निफ्टीला सुद्धा मॅन्युप्युलेट केलेलं आहे. मग जर निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपण बघतोय का एखादा तुम्हाला स्टॉक मॅन्युप्युलेट करायचा असेल, जर तुम्हाला HDFC बँक सुद्धा त्याने मॅन्युप्युलेट केला होता, जर HDFC बँकेला मॅन्युप्युलेट करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी 5-10 हजार करोड रुपयाची खरेदी एका वेळेस व्हावं लागते किंवा सेलिंग एका वेळेस व्हावं लागते. आणि ते ह्या जेन स्ट्रीटनं केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. तर मग आता विचार करा, जर मार्केट मॅन्युप्युलेट होत होतं तर त्या ठिकाणी सेबी काय करत होती, तोही मोठा प्रश्न आहे. तर म्हणजे ही कुठंतरी साधारणतः आता आपण बघतोय का सेबीने नियम आणलेले आहेत. दर साधारणतः जे काय आपले याच्यावर ऑप्शनच्या बाबतीमध्ये आपण बघतोय का त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही शेवटच्या तासामध्ये 2 तासामध्ये जे साधारणतः विकली एक्सपायरीच्या दिवशी असेल किंवा आपल्या इंट्राडेच्या बाबतीमध्ये पण आम्ही काय करतो का आमच्या त्या ठिकाणी आमच्या सर्व्हिलन्स सिस्टीम आहेत आणि त्या साधारणतः मार्केटवरती कायम आपल्या निगराणी ठेवत असतात. त्या जर मार्केटवरती निगराणी ठेवत होत्या तर मग ही गोष्ट सेबीला का कळलेली नाही, सेबीला याचा अलर्ट का मिळालेला नाही. म्हणजे ही एक प्रकारची सेबीची लापरवाही आहे आणि ही सेबीची गंभीर चूक आहे. आता तुम्ही विचार करा, आता हा निफ्टी ETF आहे, त्यामध्ये बरेचसे लोक मी तुम्हाला सांगितलं मग SIP करतात, बँक ETF मध्ये SIP करतात. आणि आता इथं याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन झालेलं आहे तर त्यामध्ये जे गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई कोण करणार आहे, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता इथं याच्यावरती सेबीला फक्त कारवाई करून फाईन करून काही उपयोग होणार नाहीये. इथं याच्यावरती सेबी ही असं म्हणजे फक्त असं कारवाई करून निघून जाऊ शकत नाही, तर ही संपूर्णपणे सेबीची जबाबदारी आहे. टोटली ही सगळी सेबीची जबाबदारी आहे. जेन स्ट्रीट नंतर दोषी आहे. आता जेन स्ट्रीट दोषी आहे का नाही दोषी, कारण बघा
आपल्याकडे मार्केटचा नियम काय आहे? आपल्याकडे साधा नियम आहे का तुम्ही कॅशमध्ये खरेदी करू शकता, तुम्ही एखादा कॉल ऑप्शन तुम्ही शॉर्ट सेल करू शकता आणि तुम्ही एखादा पुट ऑप्शन बाय करू शकता. ओके, तर हा आपला मार्केटचा सरळ नियम आहे. आता त्या नियमाच्या लूपचा यांनी फायदा घेतला, फक्त यांनी जास्त क्वांटिटीमध्ये किंवा त्या ठिकाणी त्यांनी हा मोठा व्हॉल्यूम क्रिएट केला. ओके, पण बाबा तुम्ही अशी इतकीच खरेदी करायला पाहिजे आणि तेवढंच विकायला पाहिजे असं तर काय सेबीचा नियम नाहीये. म्हणजेच आता इथं एकंदरीतच आपण जर बघतोय का सेबी आहे, तर सेबी ह्या प्रकरणापासून दूर जाऊ शकत नाही. इथं कुठंतरी याच्यामध्ये आता सेबीचं सुद्धा याच्यात चूक आहे. आणि आता हे प्रकरण जे आहे ते प्रकरण आता न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि आता इथं एकंदरीत असं दिसतंय का आता सेबी हे एक प्रकारे मार्केट रेग्युलेटरचं काम करते. पण आता याच्यामध्ये बरेचशा जणांचं असं म्हणणं आहे, जे आपण म्हणतो ना कायदेतज्ञ, त्यांचं असं म्हणणं आहे का सेबी द्वारे लगाए गए आरोप तथ्यहीन और कमजोर आधार पर है और आता ह्या कंपनीनं कुठल्या प्रकारची मॅन्युप्युलेटिंग त्यांनी केलेली नाहीये आणि हे सगळं मार्केटच्या नियमानुसार होतं. आता यावरती निकाल पण येईल आणि निकाल आल्यानंतर जर समजा जेन स्ट्रीटला निर्दोष जर सोडण्यात आलं तर परत ते मार्केटमध्ये येणार आहे. मग आता प्रश्न असा आहे का इथे आता जवळजवळ आता सेबीने टोटली याच्यावरती 150 पानाचा सगळा रिपोर्ट केलेला आहे आणि आता इथं जो आहे हा प्रश्न हा याच्या सेबीच्या विश्वासार्हतेवरती राहिलेला आहे. जर जेन स्ट्रीट निर्दोष जर साबित झाली तर मग काय राहणार, सेबीची काय लाज राहणार, तो मोठा प्रश्न आहे. आणि आता इथं झाले काय का आता ह्या जेन स्ट्रीट वरती अशी बंधनं असल्यामुळं विदेशी गुंतवणूकदार ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चिंता वाढायला लागलेली आहे. म्हणजे आता ही चिंता कशी का भारतामध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे एकदम अनिश्चितता आहे. म्हणजे कधी काही नियम लागू होतात, कधी काही बंदी येते. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा सामना आपल्याला मार्केटमध्ये करावा लागणार आहे. आता हे तुम्हाला मी कशासाठी सांगितलं, कारण म्हणजे आपण बघतोय कालपासून आणि आजपासून जेव्हापासून या जेन स्ट्रीटवरती बंदी आलेली आहे. आता मी तुम्हाला पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, स्वतः नितीन कामत यांनी असं म्हटलेलं होतं का ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेवढा टर्नओव्हर होतो, जेवढा व्हॉल्यूम होतो, त्या टर्नओव्हरच्या 50% टर्नओव्हर फक्त ह्या एका कंपनीचा होत होता. आता म्हणजे जो 50% टर्नओव्हर करणारी कंपनी मार्केटमधून बाजूला गेल्यानंतर मार्केटमध्ये व्हॉल्यूम ऑटोमॅटिक कमी होतोच आणि तो आपल्याला जाणवतोय 2 दिवसापासून. आज आपण बघतोय का आपल्याला सेन्सेक्सची एक्सपायरी होती, त्यानंतर याच्या कोटक बँकेने जो त्यांचा आउटलुक चांगला दिलेला होता म्हणून बँक निफ्टी आपल्याला खेचली गेली आणि त्यामुळे बँक निफ्टी खेचल्यामुळे आपल्याला निफ्टी त्या ठिकाणी खेचताना आपल्याला बघायला भेटली. पण ते पण आपल्याला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सगळं बघायला भेटलं. म्हणून हे जे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. आता आपण इथे जाणून घेऊया का नेमकी आज आपल्याकडे एफआयने डीआयने काय काय केलेलं आहे. आता एफआयडीआयचे जर आकडे बघितले तर इथे दिसतंय का एफआयने आज कॅश मार्केटमध्ये काल त्यांनी 320 करोड रुपयाची खरेदी केली होती, आज त्यांनी सेलिंग केलेली 26 करोड रुपयाची. त्यानंतर त्यांनी आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 270 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे आणि त्याही मध्ये त्यांनी आज आपल्या बँक निफ्टीमध्ये 60 करोड रुपयाची खरेदी केली आणि निफ्टी 50 मध्ये 321 करोड रुपयाची सेलिंग केली. म्हणजे तिथेही त्यांचं आपण बघतोय का थोडंसं इकडे तळ्यात मळ्यात चालू आहे. म्हणजे ना त्यांना पूर्णपणे मार्केटमध्ये त्यांना सेलिंग मध्ये जायचंय ना पूर्णपणे बाईंग मध्ये जायचंय, ते पण कन्फ्युजन मध्येच आहेत. आणि जवळ 1656 करोड रुपयाची त्यांनी आज आपल्या याच्यामध्ये स्टॉक फ्युचरमध्ये सेलिंग केलेली आहे. म्हणजे आकडा जर आपण एकंदरीत बघितला तर साधारणतः 16 आणि 1950 म्हणजे 2000 करोड रुपयाच्या आसपासची आजची त्यांची सेलिंग आहे. कालची सेलिंग त्यांची 600 करोड रुपयाच्या आसपासची होती. आणि बाकीच्या आपले डीआयज आहेत त्यांनी तर आपण बघतोय का कालही जवळजवळ 1850 करोड रुपयाची खरेदी केली होती आणि आजही त्यांनी जवळजवळ 1366 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. विक्स जो आहे आपला तो विक्स जवळजवळ 3% आसपास वाढलेला आहे. म्हणजे आपला जो विक्स आहे तो 3% आसपास मायनस झालेला आहे. आणि थोडंसं आपण इंडायसेस मध्ये जर बघितलं तर इंडायसेस मध्ये आपल्याला निफ्टीमध्ये साधारणतः 0.5% आसपासची तेजी बघायला भेटली. बँक निफ्टी 0.5% वरती होता. निफ्टी फिन निफ्टी जो आहे तोही जवळजवळ 0.5% आसपास वरती होता. मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे साधारणतः फ्लॅट टू निगेटिव्ह होते. त्यानंतर आयटी सेक्टर थोडा पॉझिटिव्ह होता. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये जवळजवळ 0.5% आसपासची तेजी होती. आणि आज आपल्याला निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स का जो काल
आपल्याला जरा चांगल्या प्रकारे आपल्याला 1-2 दिवसापासून जरा तेजी करताना दिसत होता. आज त्यामध्ये जवळजवळ 2.5% आसपासची आपल्याला घसरण बघायला भेटली. रिअलिटी सेक्टरमध्ये आज आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी भेटली. अराउंड 1% आसपासची तेजी त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. तर ह्या अशा प्रकारचा आजचा सगळा टोटल माहोल होता. आणि आता आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे का निफ्टीसाठी आपल्याला ऑप्शन चेनचा जो आपला डाटा आहे तो डाटा नेमकी काय सांगतोय, तर ते आपल्याला या ठिकाणी इथं आता जाणून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण बघतोय का साधारणतः 25,500 जे आहे, तर 25,500 ची लेवल होती, ती लेवल क्रॉस करणं जरा थोडंसं आपण बघतोय की 4-5 दिवसापासून साधारणतः त्याला शक्य होत नव्हतं. पण आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर 25,500च्या ह्या याच्यावरती लेवलवरती साधारणतः जी कॉल रायटिंग आहे ती जवळजवळ 1,36,00,000च्या आसपास आहे. आणि आज त्यातून जवळजवळ 2,83,000 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते त्या ठिकाणी त्यातून कॉल रायटिंग मधून बाहेर पडलेले आहेत. आणि त्यानंतर आपण पुट रायटिंग जर बघितलं असेल आणि त्यानंतर पुट मध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः तेवढेच जवळ सेम टू सेम 1,36,62,600 पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. पण आज आपल्याला 25,500च्या पुट वरती जवळजवळ नवीन ऍडिशन होताना दिसले. जवळजवळ 38 लाख त्या ठिकाणी नवीन कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी आपले शॉर्ट होताना दिसले. तर म्हणजेच एकंदरीत आपण बघतोय का 25,500 आता हा जसा आपल्याला काल परवापर्यंत आपल्याला 25,450 चा झोन होता, तो झोन आपल्याला साधारणतः डू ऑर डायच्या कंडिशन मध्ये होता. आता तो आपल्याला साधारणतः 25,500च्या आसपासच्या लेवलच्या आसपास बघायला भेटू शकतो. म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्या खाली जात नाही तोपर्यंत 25,600 25,650च्या आसपास जाण्याची शक्यता आपल्याला ह्या ठिकाणी एक्सपायरी पर्यंत तरी त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि त्यानंतर 25,400चा जर विचार केला तर 25,400 हे लवकर तोडणार नाही, कारण 25,400च्या कॉलमध्ये जवळजवळ 46 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आज जवळजवळ 10 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी आपण असं म्हणूया कव्हर झालेले आहेत त्या ठिकाणी शॉर्ट. आणि 25,400च्या पुटवरती जवळजवळ 1,33,00,000 कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आणि आज जवळजवळ 44 लाख त्या ठिकाणी नवीन ऍडिशन झालेले आहेत. तर म्हणजे असं वाटतंय का 25,400च्या खाली शक्यता लवकर वाटत नाही, का त्याच्या खाली आपण जाऊ अशी पण शक्यता वाटत नाही. आणि 25,550चा जर डाटा आपण बघितला त्या ठिकाणी 41 लाख कॉल शॉर्ट आहेत. आज नवीन ऍडिशन 8 लाखाचा आहे. आणि पुट मध्ये जर बघितलं तर 30 लाख पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि 18 लाख नवीन ऍडिशन आहेत. म्हणजे 25,550 आपल्याला मे बी थोडासा झोन रेजिस्टन्सचा असू शकतो. म्हणजेच आपल्याला जो काय आपल्या साधारणतः उद्याचा पूर्ण दिवसभराचा मूव जो आहे तो मूव आपल्याला 25,500 ते 25,550च्या रेंजमध्ये आपण त्या ठिकाणी फिरू शकतो. आणि 25,600 ही क्रॉस करणं खूप अवघड आहे, कारण आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 1 करोड कॉल जवळजवळ शॉर्ट आहेत. आणि जर पुट मध्ये बघितलं त्या ठिकाणी 39 लाख पुट शॉर्ट आहेत. पण त्यामध्ये असं दिसतंय की 11 लाख नवीन पुट शॉर्ट त्या ठिकाणी झालेत ऍड. आणि जर कॉल मध्ये बघितलं तर 28,000च फक्त त्या ठिकाणी कॉल हे शॉर्ट कव्हरिंग झालेले आहेत. म्हणजेच आता एकंदरीत दिसतंय असं का 25,500 ते 25,550ची रेंज आपल्याला 1-2 दिवसात बघायला भेटेल. आणि जर 25,550च्या वरती जर गेले तर 25,600 25,650 आणि आणखीन खाली 25,400च्या खाली त्या ठिकाणी जाण्याची पॉसिबिलिटी नाही. आणि थोडे बँक निफ्टीचा जर विचार केला तर 57,000च्या वरती आलेला आहे. म्हणजे आता 56,800चा आपल्याला चांगला सपोर्ट आहे. आणि 57,500 हा आपल्याला झोन आहे वरती सप्लाय झोन. म्हणजे 57,500च्या वरती जर गेले तर मे बी 58,000 पर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर एकंदरीतच ही सगळी अशी परिस्थिती आहे मार्केटमध्ये. आणि तेव्हा म्हणजे आजच्या भागामध्ये आपण जे काय आहे का मार्केटसाठी महत्वाचे काय घडामोडी आहेत ते मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आणि काही महत्वाचे प्रश्न पण आहे मार्केटमध्ये. आपण बघतोय का सध्या टॅरिफ आहे. काल आपल्या यांनी डोनाल्ड ट्रम्पनी साधारणतः 14 देशांवरती काय टॅरिफ लावलेला आहे. त्याच्यानंतर आता इस्रायल आणि काही येमेनचं सुद्धा थोडंसं वातावरण त्यांची थोडीशी परत लढाई चालू झालेली आहे. तर आता ह्या सुद्धा पॉईंटवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर आता इथे आपण थांबतोय आणि आपल्या सर्वांना डिस्क्लेमर. तर बघा, आता हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी फक्त आपला एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला तुम्हाला दिलेला नाहीये. आणि त्यामुळे जो काय आपण ट्रेड कराल तो ट्रेड आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायचा आहे. आपल्या होणाऱ्या फायद्या आणि तोट्यामध्ये माझा काही सहभाग असणार नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.